हॅलो स्टुडंट, स्वागत आहे तुमचं स्टेट बोर्ड मॅथ्स ऑफ चॅनलवर. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण क्लास 6 चॅप्टर नंबर 1 प्रॅक्टिस सेट 1.1 शिकणार आहोत. ह्या आपण आधी पेज नंबर 1 to 5 शिकलो. त्यामध्ये 2D शेप आणि 3D शेप काय असतात, व्हर्टायसेस काय असतात, त्यांचे एजेस कशाला म्हणतात, त्यांचे फेसेस काय असतात हे शिकलो आहोत. तर बघा, आता आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.1 घ्यायचं आहे. तर इथे दिलं आहे पिरॅमिड आणि प्रिझम. हे बघा, इथं पिरॅमिड आणि किंवा प्रिझम, त्याचे कुठले कुठले ट्रायंग्युलर, स्क्वेअर आणि पेंटागोनल शेप्स दिले आहेत. तर बघा, ट्रायंग्युलर प्रिझम काय असते आणि ट्रायंग्युलर पिरॅमिड, स्क्वेअर प्रिझम, स्क्वेअर पिरॅमिड, पेंटागोनल प्रिझम आणि पेंटागोनल पिरॅमिड. तर आता आपण पहिल्यांदा ट्रायंग्युलर प्रिझम बघूया. तर हे ट्रायंग्युलर प्रिझम आपण बाजूला इथं एक डायग्राम दाखवले आहे ट्रायंग्युलर प्रिझमची. हे तुम्हाला, कारण हे इतक्या छोट्या डायग्राममध्ये तुम्हाला समजणार नाही म्हणून आपण इथं एक डायग्राम घेतली आहे. तर बघा, आता इथं काय म्हणते, पहिल्यांदा बॉटम फेस. तर त्याचं ट्रायंग्युलर, त्याचं नाव आहे ट्रायंग्युलर प्रिझम, म्हणून त्याचं ट्रायंग्युलर असल्यामुळे त्याचं बॉटम काय असेल, ट्रायंग्युलर असेल. ओके, त्याचं बॉटम काय असेल, ट्रायंग्युलर असेल. आणि त्याचं बॉटम काय आहे, ट्रायंग्युलर आहे असेल, हे ट्रायंग्युलर असेल. आता दुसरा पिरॅमिड, हा पण ट्रायंग्युलर आहे म्हणून त्याचं बॉटम काय असेल, इथं ट्रायंग्युलरच असेल. तर आपण एक एक शिकूया आधी. आता इथं नंबर ऑफ व्हर्टायसेस, ट्रायंग्युलर प्रिझमचे नंबर ऑफ व्हर्टायसेस काय किती आहेत, तर 6. तर ते बघू आपण कसे. तर इथं बघा, हा एक व्हर्टायसेस झाला, त्याचं 2 एजेस जिथं मीट होतात ते म्हणजे त्याचं व्हर्टेक्स असते. तर ठीक आहे, आपण इथून काउंट करूया. हा झाला त्याचा एक व्हर्टेक्स, हा झाला त्याचा दुसरा व्हर्टेक्स. ओके, हा झाला त्याचा तिसरा व्हर्टेक्स, हा एक, हा एक, हा एक, हा इथं जो पाठीमागे दिसत आहे तो एक. म्हणजे किती झाले, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे हे काय झाले, हे नंबर ऑफ व्हर्टायसेस किती झाले, 6. आता नंबर ऑफ एजेस, त्याच्या कडा किती आहेत, तर एजेस किती आहेत ते बघूया आपण. तर बघा, नंबर ऑफ एजेस, आता इथून स्टार्ट करूया. ही झाली 1, ही झाली 2, ही झाली 3, ही झाली 4, ही झाली 5, ही मागची झाली 6, ही झाली 7, ही झाली 8 आणि ही झाली 9. तर त्याच्या नंबर ऑफ एजेस किती झाल्या, तर 9 झाल्या. ओके, हे जे दिसते तुम्हाला, नंबर ऑफ एजेस 9 झाल्या. तर नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस, त्याचे व्हर्टिकल फेसेस कोणते आहेत बघा. नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस जे असे उभे दिसतात तुम्हाला. तर हा जो पूर्ण टोटल मिळून, आता याला आपण कसं करू, दुसऱ्या कलरने करूया. आता हा इकडला फेस झाला, हा बघा, हा जो असा जो फेस आहे, तुम्ही समजून घ्या बरोबर. हा साईडचा व्हर्टिकल फेसेस बघायचे आपल्याला. अजून हा इकडला एक, हा दुसरा झाला व्हर्टिकल उभे. आणि मग हा पूर्ण स्क्वेअरचा जो आहे समोरचा, हा झाला तिसरा. ठीक आहे, इथं गोंधळल्यासारखं होईल तुम्हाला, एक एक असं समजून घ्या. हे बाजूचे झाले आधी, हे 2, आणि हा समोरचा, म्हणजे आपल्याला उभे फेस घ्यायचे आहेत. हे झाले त्याचे किती, नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस 3 झाले. ओके, मग नंबर ऑफ बॉटम किंवा टॉप फेसेस किती आहेत, तर ह्याचा आता दुसऱ्या कलरने घेऊया आपण, येलो कलर घेऊ. ठीक आहे, तर आता हा काय, हा बघा, हा पूर्ण एक झाला, हा त्याचा बॉटम झाला हा.
आणि असंच काय आहे वर एक. ओके, हे त्याचे काय झाले, हे नंबर ऑफ बॉटम किंवा टॉप फेसेस किती आहेत, हे 2 आहेत. हे झालं आपलं ट्रायंग्युलर प्रिझम. आता आपण काय शिकू, ट्रायंग्युलर पिरॅमिड. तर आता आपण बघूया काय ट्रायंग्युलर पिरॅमिड. हे आहे ट्रायंग्युलर पिरॅमिड. याचं बॉटम फेस ट्रायंग्युलर पिरॅमिड असल्यामुळे काय असणार आहे, हा बॉटम फेस बघायचा काय असणार आहे, हा ट्रायंगल असणार आहे. हा याचा काय बॉटम फेस झाला. त्याच्यानंतर नंबर व्हर्टायसेस, नंबर ऑफ व्हर्टायसेस. तर बघा, हा झाला त्याचा एक व्हर्टेक्स. ओके, हा झाला त्याचा एक व्हर्टेक्स. हा झाला त्याचा दुसरा व्हर्टेक्स. हा झाला त्याचा तिसरा व्हर्टेक्स. आणि हा जो मागचा दिसतो आहे हा झाला त्याचा चौथा व्हर्टेक्स. म्हणजे किती व्हर्टायसेस झाले त्याचे, 4 व्हर्टायसेस झाले. ओके, ट्रायंग्युलर पिरॅमिडचे. नंबर ऑफ एजेस, नंबर ऑफ एजेस. आता एजेस बघूया आपण. तर ही एक एज झाली, हे दुसरी झाली, हे जे आतमध्ये दिसते ही तिसरी झाली, ही झाली चौथी, ह्या जो 5वी, आणि ही झाली 6वी. म्हणजे त्याचे नंबर ऑफ एजेस किती झाले, हे 6 झाले. आता नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस, त्याचे नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस किती आहेत. तर बघा, व्हर्टिकल म्हणजे उभे. तर हा जो साईडने दिसते, हा एक, हा जो दिसते दुसरा, ठीक आहे. आणि याच्या पाठीमागे जो असेल, एक ट्रायंग्युलर शेप अजून असेल याच्या पाठीमागे, तो झाला तिसरा. ओके, असे नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस किती आहे, त्याला 3 आहेत. आता नंबर ऑफ बॉटम किंवा टॉप फेसेस. तर बॉटम काय, याला टॉपला तर हा काय पिरॅमिड असल्यामुळे इथं याला फक्त काय बॉटम असेल, कारण हा पिरॅमिड आहे. ठीक आहे, तर हा नंबर ऑफ काय बॉटम किती आहे, हा आहे जो ट्रायंगल दिसत आहे हा किती आहे, तर 1 आहे. ओके, तर हेच झालं आपला ट्रायंग्युलर पिरॅमिड. तर त्याला काय होते, त्याचं काय बॉटम फेस होतं ट्रायंग्युलर. नंबर ऑफ व्हर्टेक्स होते 4 व्हर्टेक्स. नंबर ऑफ एजेस किती होते, तर 6 होते. नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस म्हणजे उभे हे किती होते, 3 होते. याच्या पाठीमागे सेम असेल. आणि नंबर ऑफ बॉटमवर टॉप फेसेस. तर त्याचं काय, त्याला टॉप फेस तर नसणार कारण तो पिरॅमिड आहे, म्हणून त्याला काय बॉटम फेस काय आहे, हा जो आहे हा 1 आहे. ठीक आहे. आता आपण स्क्वेअर बघूया, स्क्वेअर पिरॅमिड आणि स्क्वेअर प्रिझम. तर अशीच आपण एक बाजूला एक डायग्राम बघूया. आता इथं बघा काय आहे, हे स्क्वेअर प्रिझम आहे. तर याचं बॉटम काय असेल, स्क्वेअरच असेल. ओके, तर आपण इथं बघूया. आता इथं काय येईल, इथं स्क्वेअरच येईल. तर आपल्याला आता काय स्क्वेअर प्रिझम आणि स्क्वेअर पिरॅमिड बघायचं आहे. तर इथं बघा, हे प्रिझम आहे, हे स्क्वेअर असल्यामुळे याचे काय बॉटम फेस स्क्वेअरच असेल. ठीक आहे, तर इथं काय येईल, स्क्वेअर येईल, स्क्वेअर. आता नंबर ऑफ व्हर्टायसेस. ठीक आहे, नंबर ऑफ व्हर्टायसेस बघा, नंबर ऑफ व्हर्टायसेस किती येतील. ठीक आहे, आता आपण हे बाजूला डायग्राम घेतले आहे. तर बघा, नंबर ऑफ व्हर्टायसेस किती असणार आहेत. हे बघा, इथं हा 1 झाला, हा 2 झाला, 3 झाला, 4, 5, 6,
7, 8. ठीक आहे. तर नंबर ऑफ व्हर्टायसेस इथं किती असणार आहेत? 8 असणार आहेत. ओके. आता नंबर ऑफ एजेस बघूया. इथं स्क्वेअर आहे. आता काय नंबर ऑफ एजेस. ठीक आहे. तर बघा, ही एक एज झाली, ही दुसरी झाली, ही तिसरी झाली, चौथी झाली, पाचवी, सहावी, मग ही सातवी, हे आठवी, हे नववी, हे आतमधली जी दिसत आहे डॉट डॉट 10वी, हे 11वी आणि ही काय 12वी. तर नंबर ऑफ एजेस किती झाले? तर इथं आता नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस. नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस म्हणजे काय? उभे. तर बघा आता हा जो दिसत आहे हा झाला एक फेस याचा. मग हा मागचा झाला, हा झाला दुसरा फेस. आणि हा पूर्ण समोरचा जो आहे हा झाला तिसरा फेस. आणि सेम याच्यासारखाच जो पाठीमागे आहे हा तो झाला चौथा. म्हणजे नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस किती येतील? तर 4. ओके. आता नंबर ऑफ बॉटम फेसेस. बॉटमला काय आहे? स्क्वेअर आहे. तर नंबर ऑफ बॉटम फेसेस किती येतील? हा बघा, हा जो बॉटम आहे हा एक झाला आणि सेम तसंच काय वरचा एक. म्हणजे किती झाले हे? 2 फेसेस. ठीक आहे. नंबर ऑफ बॉटम और टॉप म्हणजे किती झाले हे? 2 फेसेस. ओके. 2 फेस. बघा आता आपल्याला काय शिकायचं आहे? स्क्वेअर पिरॅमिड शिकायचं आहे. तर स्क्वेअर पिरॅमिडमध्ये त्याचा बेस काय असेल? स्क्वेअर असेल. याचा बेस हे काय असेल? स्क्वेअर असेल. ओके. हे जी बाजूची आकृती इथं एवढं समजायला येत नाही, तर हे दिलं इथं स्क्वेअर पिरॅमिड. त्याचे बेस काय आहे? स्क्वेअर असेल. म्हणजे स्क्वेअर आहे. हे बघा, जे याचा बेस दिला आहे काय? स्क्वेअर आहे. ओके. म्हणून इथं काय येईल? स्क्वेअर येईल. ओके. इथं पण स्क्वेअरच होतं. शेवटी मी हे तुम्हाला पूर्ण लिहून देते. स्क्रीनवर असं लिहायला जमत नाही बरोबर. त्याच्यानंतर नंबर ऑफ व्हर्टायसेस. ठीक आहे. तर नंबर ऑफ व्हर्टायसेस बघा आता इथे दिलेलेच आहे ऑलरेडी. हे बघा, हे ब्ल्यू हे हायलाईट केलं आहे. 1, 2, 3, 4 आणि किती 5. त्याचे नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहेत? 5. ठीक आहे. आता किती आहे? 5. आता नंबर ऑफ एजेस. हे नंबर ऑफ एजेस इथं हे येलो जी आहे हे 1, 2, 3, 4, 5 आणि हे डॉटेड 6, 7 आणि 8. ओके. तर नंबर ऑफ एजेस किती येतील? 8. हे झाले नंबर ऑफ एजेस. द नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस उभे. तर ही झाली समोरची. बघा, हा एक फेस झाला. मग आता हा दुसरा फेस झाला. आणि याच्या पाठीमागे अजून एक असेल. म्हणजे इथं दिसते ते हा 1, या साईडचं 2, त्या साईडचं 3 आणि या साईडचं किती 4. ठीक आहे. म्हणजे नंबर ऑफ काय व्हर्टिकल फेसेस किती झाले? 4 झाले. तर इथं काय येईल? इथं येईल नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस 4 येईल. नंबर ऑफ बॉटम और टॉप फेसेस
बॉटम किंवा टॉप किती आहेत हे बघा. आता याला बॉटम किती असणार, हा पिरॅमिड असल्यामुळे एकच असणार. ठीक आहे, म्हणून इथं एक येईल, इथं येईल 1. ओके, कारण हा पिरॅमिड आहे. तर बॉटम फेस काय झाला, स्क्वेअर. नंबर ऑफ व्हर्टायसेस झाले 5, नंबर ऑफ एजेस झाले 8, नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस झाले 4 आणि नंबर ऑफ बॉटम और टॉप फेसेस झाले 1. आता आपण प्रिझम शिकूया. आता बघायचं आपल्याला पेंटागोनल प्रिझम. तर पेंटागोनल प्रिझम इकडे बघा. आता हे इथं 1 2 3 4 आणि हे काय 5 साईड्स आहेत त्याला. तर हे आहे पेंटागोनल प्रिझम. तर बघा याला किती साईड्स आहेत त्या, हे बघा, हे 1 साईड, हे 2 3 4 आणि 5, म्हणून हा काय पेंटागॉन. ठीक आहे, हा झाला पेंटागॉन. 1 2 3 4 5 साईड्स. ओके, तर याचं बेस कसं असेल, पेंटागॉन असल्यामुळे हा काय इथे काय येईल, पेंटागोनलच. त्याचा बेस काय असेल, पेंटागोनल. ओके, पेंटागोनल येईल. आणि इथं पिरॅमिडचं पण इथं पण पेंटागोनलच येईल. ओके, इथं पण पेंटागोनलच येईल. तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे आधी. आता काय आपल्याला नंबर ऑफ व्हर्टायसेस बॉटम त्याचं पेंटागोनलच आहे. तर नंबर ऑफ व्हर्टायसेस, तर बघा आपण झूम करून दाखवते मी. हे बघा, हे जे डॉट डॉट आहेत हे त्याचे काय आहेत, हे व्हर्टायसेस आहेत. तर आपण काउंट करूया किती, 1 2 3 4 5. ठीक आहे, 6 7 8 आणि किती झाले हे 9 आणि तो मागचा एक चला 10. ओके, तर नंबर ऑफ व्हर्टायसेस किती आहेत त्याचे 10 आहेत. तर म्हणून इथं काय येईल, इथं येईल 10. शेवटी मी तुम्हाला हे सगळं लिहून देते आणि तुम्ही त्याचं स्क्रीनशॉट घेऊन घ्या. मग हे झाले त्याचे नंबर ऑफ व्हर्टायसेस 10 झाले. आता नंतर तो दुसरं काय आहे, नंबर ऑफ एजेस. ठीक आहे, तर नंबर ऑफ एजेस बघायचे. आता हे बघा, 1 2 3 4 5, हे झाले 6 7 8 9 10 11 12, मग हे उभे झाले 13 14 आणि हे झाले 15. तर नंबर ऑफ एजेस किती आहेत त्याला 15. ओके, एजेस म्हणजे त्याच्या कडा असतात बाजू. ओके, नंबर ऑफ एजेस किती झाले 15 झाले. मग तिसरं काय, नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस. उभे फेस त्याला किती आहेत. ठीक आहे, नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस. तर बघा आता उभे फेस किती आहेत, हा बघा, हा एक झाला, हा बाजूचा, हा 2 झाला, हा एक झाला, हा जो स्क्वेअर दिसते ना, हा समोरचा, हा झाला 3, हा इकडे, हा असा मागे असेल एक, हा झाला 4 आणि हा इकडला मागचा, हा पण उभाच आहे. हा झाला 5. म्हणजे किती असतील, नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस किती असतील, 5 असतील. हा जसं काय, हा इकडला, हा बघा, हा एक होईल. असाच सेम हा बाजूचा काय होईल, हा दुसरा होईल. आणि मग नंतर हा काय होईल, हा जो सेंटरमध्ये जो स्क्वेअर आहे हा तिसरा होईल. आणि इकडे पाठीमागे असेच सेम हे जे 2 आहेत ना, हे हे काय होतील, हे 2, म्हणजे टोटल किती होतील 5. ओके,
नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस किती होतील 5. आता नंतर आहे नंबर ऑफ बॉटम किंवा टॉप फेसेस. तर बॉटम किंवा टॉप फेसेस किती असतील. तो प्रिझम आहे म्हणून काय असेल त्याला खाली एक आणि वर एक म्हणजेच किती 2 असतील. ओके, प्रिझम असल्यामुळे खाली आणि एक वर 2. हा जो आहे बघा आता याला इरेज करून दाखवते तुम्हाला. तर बघा आता हा जो पूर्ण हा जो खालचा आहे हा एक असेल आणि हा सेम हा जो आहे हा वरचा आणि हा एक पूर्ण हा खालचा म्हणजे हे किती असतील 2 असतील. तर इथं काय आन्सर येईल 2. आता हा आहे पेंटागोनल पिरॅमिड. पिरॅमिड बघूया. तर त्याचं बॉटम काय असेल हे पेंटागोनल असेल. ठीक आहे, म्हणजे हे बघा इथं 5 साईड्स असतील त्याला. पेंटागॉन म्हणजे 5 साईड्स. ठीक आहे, तर हे बघा हे 1 2 3 4 आणि हे काय झाले 5. हे झाले त्याच्या 5 साईड्स. म्हणजे त्याचं बेस काय असेल बॉटम फेस त्याचं पेंटागोनल असेल. हे पेंटागोनल तुम्ही इथं लिहून घ्या. ओके, आता नंबर ऑफ व्हर्टायसेस बघू आपण. हे बघा इथं दिलंच आहे. हा 1 आणि हे बघा एकदा 2 3 4 5 आणि हे इथं 6. म्हणजे नंबर ऑफ व्हर्टायसेस किती झाले 6 झाले. ओके, आता नंबर ऑफ एजेस त्याच्या कडा किती आहेत ते बघू आपण. आता हे इरेज करू याला. हे झाली एक साईड, हे झाली दुसरी साईड, हे झाली तिसरी चौथी 5वी. ठीक आहे, मग नंतर हे 6 7 हे मधली एक 8 हे 9 आणि ही 10. तर नंबर ऑफ एजेस किती झाले याचे 10. ओके, नंबर ऑफ एजेस झाले 10. आता नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस. आता व्हर्टिकल फेसेस बघूया. म्हणजे उभे फेसेस किती असतील. तर बघा हे हा जो इकडला साईड दिसत आहे हा 1, हा झाला 2, हा मेन झाला 3 समोरचा. त्याच्या पाठीमागे असेल एक 4 आणि या साईडला असेल 5. म्हणजे नंबर ऑफ व्हर्टिकल फेसेस किती तर 5. नंबर ऑफ बॉटम और टॉप फेसेस. आता हा पिरॅमिड असल्यामुळे काय याला एकच फक्त बॉटम फेस असेल जो म्हणजे पेंटागोनलचा. तर बघा आता एकदा मी पूर्ण हे लिहून देते तुम्हाला व्यवस्थित. तर हे बघा तुमचं 1.1चं आन्सर. हे व्यवस्थित तुम्हाला जर स्क्रीनशॉट काढायचं असेल तर काढून घ्या. तर हा आहे तुमचा क्वेश्चन नंबर 2. कम्प्लीट द टेबल बाय रायटिंग द नेम्स ऑफ द शेप दॅट अपियर इन द सराउंडिंग एरिया. तर बघा आता हा पहिला त्यांनी दिला आहे. हे तुम्हाला हा असा ट्रायंगलसारखा दिसत आहे असा. हा असा शेप म्हणजे हा काय झाला कोनचा शेप. आता हा बघा आता हा काय आहे असा हा ड्रम आहे. हा असा ड्रम आहे म्हणजे कसा दिसत आहे हा सिलेंडरसारखा शेप दिसत आहे. ओके, याचा असेल स्पेअर. ओके, याचा कुठला शेप असेल तर स्पेअर असेल. आणि हा बघा हा काय दिसत आहे असं तुम्हाला असा का इथं असं हे बघा हा शेप कसा दिसत आहे कोनसारखा दिसत आहे. हा कोन असेल. आता हे काय आहे हे बुक बघा बुक कशी दिसत आहे. याला लांबी आहे रुंदी आहे उंची आहे. हे कशी दिसत आहे अजून हे इथं बघा असं ह्याची काही उंची झाली ही हाईट म्हणजे हे काय झालं क्युबॉइड झाला. ओके, हा काय झाला तर हा
स्पेअर झाला. तर हा बघा, पहिला काय आहे, कोनचा शेप आहे. ठीक आहे, हा दिलेलाच आहे. हा सिलेंडर आहे आणि हा स्पेअर आहे तिसरा, आणि चौथा पण कोनच आहे, असा शंकूच्या आकाराचा. ठीक आहे, आणि हे काय क्यूबॉइड आहे. तर अशा प्रकारे आपला हा काय सराव संच संपलेला आहे, प्रॅक्टिस सेट 1. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.